सावळदा फरशी पूल दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर, 15 दिवस उलटूनही कारवाई नाही, जबाबदार कोण? नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सावळदा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी व कष्टकरी नागरिकांच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या फरशी पुलाची दुरुस्ती अद्यापही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूल निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी आणि त्यानंतरचा वाद जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला असतानाही संबंधित यंत्रणेकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाला 15 दिवसांहून अधिक कालावधी उलटला असूनही पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील संबंधित अभियंत्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके दडले काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान या कामात आर्थिक अनियमितता झाल्याची चर्चा परिसरात रंगत असून या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र या आरोपांबाबत अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. दुसरीकडे अभियंता, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडून जबाबदारी टाळली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या फरशी पुलाचा खरा वाली कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सावळदा येथील शेतकरी व ग्रामस्थांनी संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच पुलाची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.